नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय सर? महादेव विष्णू नरोटे. हे कोणतं बियाणं आहे सर ऊसाचं? 265. 265. हां, आणि ही लागण कधीची आहे? 15/7. 15/7 लागण आहे. तर तुम्ही आपली कोणकोणती खतं वापरली ती? म्हणजे स्प्रेला आपण तुम्हाला दिलं हा स्प्रे स्प्रे घेतलं तुम्ही? 2 स्प्रे काय नाव देऊ स्प्रे तुम्ही सांगू शकता का? सांगा की. हे एम-आय स्प्रे, आणि ग्रो मॅजिक ग्रो मॅजिक. याचे किती दिवसाच्या फरकाने स्प्रे घेतले तुम्ही? महिन्याच्या महिन्याच्या म्हणजे 20 ते 25च्या फरकाने 20 ते किती वेळा 25 घेतले? 2 वेळा घेतले. पहा मित्रांनो, फक्त 2 वेळांना आपला ग्रो मॅजिक आणि माय स्प्रेचा स्प्रे घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय जाणवलं? स्प्रे घेतल्यानंतर काय बदल वाटला? कारण तुम्हाला जवळपास एक 20 ते 30 वर्षाचा अनुभव आहे शेती करण्याचा. तर तुम्हाला काय फरक, म्हणजे स्प्रे घेतल्यानंतर काय तुम्हाला पहिल्या स्प्रे नंतर? ऊसाचा पोस हा, चांगला चांगला वाढलाय. पानं चांगली रुंदावली. पानं चांगली रुंदावली, हा पांढरी मुळी वगैरे चांगली वाढली आणि त्याला चांगलं ग्लेझिंग आलं, तेज आलं. ग्लिजिंग चांगलं आलं. बरोबर आहे का? ओके. त्याच्यानंतर तुम्ही चळी तुम्ही काय वापरलं होतं? चळीला ती तुम्ही दिलेलं ती दुसरं 2 किलोची बॅग. 2 किलोच्या बॅगात एकरी किती वापरले तुम्ही? 2 वापरल्या. बरोबर, एकरी 2 आपल्या भूवस्त्राच्या बॅग त्यांनी वापरले आहेत. हा, भूवस्त्र आपल्या जमिनीत वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला असं वाटतंय? पांढऱ्या मुळ्यांचा फरक पडला. हा. चांगला ऊस वाढला बी जास्त. ऊस चांगला वाढला. ऊस चांगला वाढला. बरं आणि काळुकी बी ऊसाला चांगली दिसली. पानं मोठी मोठी दिसायला लागली. बरं. म्हणजे आता साधना किती दिवस झाले ऊसाला? अजून वर्ष व्हायचे. वर्ष व्हायचंय. हा, आता तर ह्या ऊस किती कांड्यावरती आहे? 18-20 18-20 कांड्यावरती. आणि कोणतं बी नाही म्हणला तुम्ही? 265. 265 आहे. 18-20. पहा शेतकरी मित्रांनो, एकदम छान आणि जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. कारण या ठिकाणी 18 ते 20 कांड्यावरती आता ऊस आहे आणि या ठिकाणी थोडी पाण्याची कमतरता आहे, तरी देखील ती आपल्या ह्याच्यामध्ये जस्टमेंट अल्कलॉइडचं कंटेंट आहे आणि ते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाण्याचा ताण किंवा पाणी टिकून ठेवण्याची क्षमता आपल्या झाडामध्ये वाढवतं आणि त्यामुळे सहजासहजी आपल्या झाडाला त्याचा काही तोटा होऊ देत नाही. आणि हे जे तुम्ही आपलं 2 किलोचं आहे वस्त्र, हे तुम्ही किती वेळा? 2 वेळा वापरलं. 2 वेळा वापरलं. आणि त्यामुळं चांगली मला वाटते त्याची पानाची लांबी रुंदी वाढली. बरोबर आहे. हा, त्याचबरोबर ऊसाची जाडी बी वाढली. ऊसाची जाडी पण वाढलेली आहे. वजन पण ते ऊसाचं वजन चांगलं चांगलं वाढत आहे आणि पेरायला देखील ऊस चांगला आहे. ऊस चांगला पहा मित्रांनो, जवळपास इतीची कांडी इथेची कांडी आहे जवळपास. एवढा छान रिझल्ट त्यांना मिळाला आणि मजबूत वाटतोय. पहा बाकीचा रोग राही तुम्हाला काय वाटते का? नाही काही नाही. काही नाही. सध्या तर काहीच नाही. आता मला एक सांगा, तुम्ही ही खतं वापरत असताना तुम्ही बाकी जी खतं आहेत म्हणजे रासायनिक खतं म्हणा किंवा आपली जी पारंपरिक खतं आहेत जसं की शेणखत असेल, कोंबड खत असेल आणि आपला, या तुम्ही खतांचा कसा म्हणजे निम्माच चांगलं वापर बसावं. केला. पहिला जे जास्त वापर करायचो त्यातला निम्मा तुम्ही सांगितलं होतं वापरा, पण तुम्ही निम्मच वापरा. बरोबर. आमचंही निम्म घ्या, तुम्ही आमचंही वापरा आणि तुमच्यातलं निम्मच करा. तुम्ही सगळं काय वापरू नका, सगळं वापरा. त्याच्यामुळे उत्पादन आपला जे खर्च आहे ते बी निम्मा आहे. खर्च बी निम्मा झाला हा आमचा. हा खर्च पण निम्मा झाला. खर्च निम्माच झाला ना. ओके. पूर्ण जे 20,000 व्हायचा ते 10 झाला. हा. अशा पद्धतीने म्हणजे त्याच पहा मित्रांनो, पद्धतीने घेतलंय आपण. आता म्हणजे तरीच आपण तुम्हाला आपल्याला काय सांगू. सांगितलं होतं की समजा तुम्हाला जर 20,000 किंवा 25,000 रुपये समजा एकरी खर्च येत असेल तर तुम्ही आपलं ते एक 10,000 वापरा, बाकीचं एक 12-13 तुम्ही वापरा, तुमचं वापरा. म्हणजे रासायनिक असेल किंवा मग त्याच्यामध्ये काय आपलं कोंबड खत, शेणखत असेल, हे असं आपलं ठरलं होतं. तर बरोबर. काय वाटतं तुम्ही समाधानी आहात का आपल्या रिझल्ट आहेत, विषयी? आहेत. 100% 100% समाधानी. समाधानी आहे. ओके. मग तुम्ही याच्यामधून बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता की आपल्या खतांचा काय केलं पाहिजे, कसा वापर केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? प्रत्येक शेतकऱ्याने घेतलंच पाहिजे, वापरलंच पाहिजे. रिझल्ट चांगले आहेत. रिझल्ट चांगले. रिझल्ट चांगले आहेत. नक्कीच. ओके. घेतले 100%. आणि वापरावं. आणि माझ्यापेक्षा पण ह्या लक्ष्मणचा ऊस तर मी तुम्हाला आता काय सांगितलं, अर्धा एकरात 50 टन ऊस भर आमची पैस लागली तशी. बरं बरं ऊस पण तसा आहे आणि पैस पण तशी लागली हा. की त्याचं चांगला निघणारच. कारण क्षेत्र थोडं होतं, हा. ड्रिप नवीन होती, हा, बरोबर. ही पण आमची नवीन ड्रिप आहे, सगळं आहे व्यवस्थित. हा, हा. पण तरी पण ह्यात आमच्या 2 जातीत ना, त्यामुळे ही 265च्या 2च झाडे येते. बाकीचा 86, पण चांगलाच ऊस आहे. 86 बी चांगला आला. चांगला आला. हा, आणि ह्याच्यापेक्षा ती माळाचं तुम्ही म्हणला ना, ते आपलं त्याला स्प्रे ते मारतात. तर एक नंबरच एक आहे. नंबर आला. पण वाटतं तिथं सगळा आपलं लोळ भुवस्त्र आहे वापरायचं ऊस. राहिले. हा? तिथं आपलं भुवस्त्र. भुवस्त्र नाही वापरले.